भारतीय हवामान खात्यानं आज पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला. त्यानुसार संपूर्ण देशात यंदा मान्सूनच्या काळात एल निनोचा प्रभाव असल्यानं देशातील सरासरी पर्जन्यमान कमी राहणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी नैऋत्य मान्सूनचा एकूण पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 90% राहण्याची शक्यता आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे देशातील मुख्य शेतीचा पट्टा असलेल्या मान्सून कोर झोनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा या राज्यांसह महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. जून महिन्यातील एकूण पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 92% कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान देवभूमी अर्थात केरळमध्ये मान्सून आगमनाची नवीन तारीख समोर आली आहे. 26 एप्रिल रोजी देवभूमीत येणारा मान्सून आता 4 जूनला पोहोचण्याची शक्यता आहे. देशातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवरती मान्सूनचा वेग मंदावलाय. अंदमान आणि श्रीलंकेपर्यंत पोहोचलेला मान्सून हा भारताच्या सीमेजवळ येऊन रेंगाळलाय. 3 ते 4 जूनला देवभूमीत मान्सून पोहोचणार असल्यानं महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास विलंब होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.